सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याच्या संकल्पनेतून 100 दिवसाचे विशेष कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेतील 100 खुले भूखंड विकसित करण्यासाठी एक स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे। त्या स्पर्धेमध्ये महानगरपालिकेचे सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील 100 भूखंडाची यादी तयार करण्यात आलेली आहे। त्या यादीमध्ये दिलेले भूखंडामध्ये 26 जानेवारी 2025 पासून स्पर्धकांना अर्ज नोंदवण्याची संधी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये व्यक्ती, सेवाभावी संस्था, कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन्स, शाळा, इतर कोणीही सहभागी होऊ शकतो। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्यांना मिळणार आहे त्यांना 15 एप्रिल रोजी 5 लाख रुपयाच्या पारितोषिक महानगरपालिकेच्या वतीने दिलं जाणार आहे। दुसऱ्या क्रमांकाला 2 लाख आणि तिसऱ्या क्रमांकाला 1 लाख रुपये अशा प्रकारचे पारितोषिक आणि त्यामध्ये अजून उत्तेजनार्थ आणि विशेष पारितोषिकाचाही तरतूद महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। सदर खुले भूखंड विकसित करताना काही अटीशर्तीचं पालन करावं लागणार आहे आणि त्याची सर्व यादी मालमत्ता विभाग, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका याच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। इच्छुक स्पर्धकांनी मालमत्ता विभागाकडे येऊन अर्ज स्वीकारावे आणि त्याप्रमाणे सगळं प्लॅन तयार करून महानगरपालिकाचे मालमत्ता विभागाकडे परत त्याचे अर्ज सादर करावे, जेणेकरून 15 फेब्रुवारीपर्यंत यादी अंतिम करून त्या स्पर्धकांना भूखंड विकसित करण्यासाठी ताब्यात देण्यात आहे आणि त्याचा निकाल 15 एप्रिल 2025 रोजीपर्यंत दिला जाणार आहे। या स्पर्धेमध्ये जवळजवळ 22 प्रकारचे विशेष निकष ठेवण्यात आलेले आहेत, त्याचे वेगळे गुण पण ठेवण्यात आलेले आहेत। त्या सगळ्या निकषाच्या पालन करून जर खुले भूखंड विकसित करण्यात आले तरी महानगरपालिकेच्या वतीने त्याप्रमाणे गुणाकार करून पारितोषिक जाहीर करण्यात येणार आहे। या सर्व उपक्रमाचा उद्देश असा आहे की महानगरपालिकेतून लोकसहभागातून शहरासाठी काहीतरी चांगला घडावा आणि त्यामध्ये जे इच्छुक लोक वारंवार महानगरपालिकेत येत असतात की त्यांना शहरासाठी काहीतरी नवीन आणि चांगला करायचं आहे, त्यांना ही संधी मिशन मोडमध्ये उपलब्ध करून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याच्या संकल्पनेतून एक चांगली उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।